नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. गावोगावी शहरांमध्ये सगळीकडे लोकांच्या मनामध्ये एक सुप्त प्रश्न असतो, फक्त कोणी त्याचं व्यक्त करण्याचं धाडस करत नाही. तो प्रश्न असा आहे की या जयंत्या, पुण्यतिथ्या, महापुरुषाच्या ज्या साजऱ्या केल्या जातात त्याचा लाभ काय होतो, नव्या पिढीमध्ये त्याच्यातून काय प्रेरणा घेतली जाते. आता हे सगळं दरवर्षी आपण जयंती, पुण्यतिथी सगळ्या महापुरुषांच्या साजऱ्या केल्या जातात आणि त्या महापुरुषांच्या नावाने जो एक वर्ग असतो समाजातला, तो वर्ग त्यासाठी मग पैसे देणं असेल, वेळ देणं असेल, उपक्रम करणं असेल, या सगळ्या गोष्टी होतात. पण आता प्रामुख्याने व्याख्यानं, पोवाडे या कार्यक्रमाच्या पेक्षा देखील मिरवणुकावरती भर आहे. आणि मिरवणूक मोठ्या संख्येची, ती मिरवणूक प्रामुख्याने मिरवणूक वेगळी असते. एक दुचाकी रॅली शहरातनं काढायची आणि ती दुचाकी रॅली काढत असताना त्या दुचाकीचे सायलेन्सर काढायचे. एका दुचाकीवरती मिनिमम 3 जण बसतील, मोठे ध्वज लावायचे आणि शहरातून मोठा मोठा आवाज करत गाड्यांचा ती मिरवणूक जाते. आता याच्यातून त्या महापुरुषाचा कोणता संदेश समाजापर्यंत पोहोचतो, नव्या पिढीपर्यंत पोहोचतो, याबद्दल चिंतन होण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने दरवर्षी याची संख्या वाढते. आता यात पुन्हा डॉल्बी असतात त्या मिरवणुकांमध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण होतं ना, पोलीस काही करत नाहीत. आता या सगळ्या सायलेन्सर काढून गाडी चालवणे गुन्हा आहे, टिबल सीट जाणं गुन्हा आहे. पोलीस काही करत नाहीत. त्यांना वरच्या आदेश काय आलेले असतात, शांतीनं होऊ द्या, अनावश्यक गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यामुळे ती मिरवणूक शांतीनं कशी पार पडेल याचाच एक ताण पोलिसांना असतो. मग एक मिरवणूक अशी निघाली तर दुसऱ्या महापुरुषाची मिरवणूक जी निघताना ना, म्हणजे मग त्याची दुचाकी रॅली असेल आणि अन्य कार्यक्रम असतील, ते देखील तेवढ्याच ताकदीचे व्हायला पाहिजेत. यासाठी प्रयत्न केले जातात आणि कमी अधिक प्रमाणामध्ये त्याही मिरवणुका तशाच निघतात. हे काय आता किती वर्ष झालं हे चाललंय. यावरती समाज म्हणून आम्ही कधीतरी काही विचार करणार आहोत की नाही. हे कुठं संपवायचं, कुठं थांबवायचं, याला एक व्यापक स्वरूप काही येईल का? समाजामध्ये चांगले उपक्रम या महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही काही करू शकू का, या विषयावरती खरंच कोणी चिंतनच करायला तयार नाही आहेत. किंबहुना अशा गोष्टी कोणी समजा सुचवल्या, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाय वारे, अशी अवस्था होते. मला माहिती आहे, रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करायची असेल तर 3 वर्षाचं बुकिंग आहे. 3 वर्षाचं बुकिंग. म्हणजे तुम्हाला समजा कोणाला इच्छा झाली की सकाळी जाऊन मला तिकडे पूजा करायची, म्हणजे साफसफाई, तो चबुतारा साफ केला आहे, तिथं हार घातला आहे, महाराजांना वंदन केलं, निघालाय, असं कोणालाही करता येत नाही. कारण त्याचं बुकिंग आहे, त्याची एक सिस्टीम लावली त्यांनी. 3 वर्ष, आज इच्छा झाली तर तुम्हाला 3 वर्षांनी नंबर लागतो. किती छान आहे की नाही. असं शहरामध्ये किती पुतळे आहेत, प्रत्येक गावात पुतळे आहेत. मग ठीक आहे ना, आता सगळ्याच गोष्टी आपल्याला बदलता येतील असं नाही, पण या पुतळ्यांसाठी आपापल्या गावातले पुतळे, याची स्वच्छता, त्याला हार घालणं असेल पुतळ्याला, हे करता येईल की नाही, अशा जबाबदारी घेता येतील की नाही, हे करता येऊ शकतं. अनेक ठिकाणी असं केलं गेलेलं आहे. मला आठवतंय, लातूरच्या विवेकानंद चौकामध्ये
150वी जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी एक अर्धा पुतळा होता, पूर्णाकृती पुतळा लोकसहभागातून उभा करायची कल्पना समोर आली. म्हणजे कन्याकुमारी नंतर असा लोकसहभागातून पुतळा उभा राहिला तो लातूरमध्ये. आणि त्यावेळेला एका शिक्षकाने असं ठरवलं की पुतळा उभा राहीपर्यंत जुन्या पुतळ्याची पूजा सकाळी 8:31 केली जाईल. 365 दिवस, एकही दिवस ऊन वारा पाऊस कधीच बंद नाही. आणि प्रत्येक वेळेला नवीन मंडळी, म्हणजे ते एकटेच जाऊन पूजा करत नव्हते, नवे नवे लोक घेऊन येत होते. हे झालं तिथं, हे घडलं. लोकसहभागातून पुतळा उभा राहिला. आता त्या भागातले लोक हे दर महिन्याच्या 12 तारखेला पूजा करतात तिकडे, म्हणजे तिथला पुतळा साफ करतात वगैरे. हे सगळं लोक कोणी सांगावं लागत नाही. असे उपक्रम अनेक गावामध्ये आहेत, अनेक ठिकाणी आहेत. हे करता येऊ शकतं. याला या दिशेकडे नेण्यासाठी म्हणून त्या त्या ठिकाणच्या समाज धुरीणांनी विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला कोण सांगायचं? अशा वेळेला समजा आपण जर बोललो तर कोणीतरी आपल्याला रागवेल, तुम्हाला काय करायचं, आम्ही काहीही करू असं म्हणेल. या भीतीपोटी चांगल्या गोष्टी देखील सांगितल्या जात नाहीत. समाजामध्ये अशा चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. कोणीतरी पुढाकार घेऊन ते केलं पाहिजे. त्यातून एक समाजाला योग्य दिशा मिळू शकते. नव्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठीच समाजातल्या धुरीणांनी पुढे यायला पाहिजे. चिंतकांनी यावरती भाष्य केलं पाहिजे. आणि ते केवळ भाष्य नाही तर त्याला कृतीशीलतेची जोड देण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.